हाय, जय सेवालाल. बंजारा क्वीनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी माझा व्हिडिओ आजपासून आता कंटिन्यू 10 वाजलेले आहेत. 10 वाजता मी माझा व्हिडिओ कंटिन्यू सुरू संध्याकाळपर्यंत ठेवणार आहे. आणि तुम्हाला आम्ही जो ए सी आणला आहे तो ए सी दाखवायचा होता. हा ए सी इथं आणून पडलेला आहे. 2-3 दिवस झाले. ए सी जो फिट करणारा आहे तो अजून आलेलाच नाही आहे. त्याला कॉल केले 2-3दा, तो येत नाही आहे. बघू आता तो ए सी कधी लागतो. तर ए सी घेतला आहे तो. तर माझ्या घरातले जे कामं आहेत ते आवरते मी आणि तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर चला मग आपण आपले कामं आवरून घेऊया. कामं पटपट आवरली मी माझी. घड्या केल्या कारण की 11 वाजत होते आणि घरातली कामं आवरत होती. आता तशी तर त्या काकू येतात, मला मदत करू लागतात थोडंसं, पण तरी घरातले कामं भरपूर राहतात आणि ते गृहिणीच घरातले कामं करू शकते. आणि मी इथे पूर्ण कपडे आवरून घेतले, बेडशीट वगैरे लावली, सर्व व्यवस्थित केलं. आणि काय दिवसभर गृहिणीचे कामं हे कंटिन्यू चालू राहतात. तुम्हाला नवीन स्पेशल दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आशा करते, अपेक्षा करते की तुम्ही माझ्या हे जे व्हिडिओ मी बनवते त्याच्यावरून थोडे प्रोत्साहन होत असाल घरकामात वगैरे. तुम्हाला पण थोडंफार करायची इच्छा होत असेल. तुम्हाला सांगत होती ना मी ए सी घेतलाय म्हणून, तर तो ए सी मी तुम्हाला दाखवते. फक्त बॉक्स दाखवते. अजून लावायचा राहिला आहे, तो कधी येते आता काय माहिती. तो माणूस आला त्या कंपनीवाला की तो लावून देईल. तर आम्हाला त्या बेडरूममध्ये लावायचा आहे हा ए सी. तर ए सी बघू आता कधी लागते. तर कोणती गोष्ट घरात आली ना तर खूप जास्त आनंद होतो आपल्याला. आणि माझे तसंच काही आहे की थोडी छोटी मोठी गोष्ट काही आली की मी जे खूप जास्त आनंदी होते. आणि मला आवडते ती गोष्ट की घरामध्ये आल्यावर त्याचा आनंद, की आपल्या घरात काहीतरी नवीन आलेलं आहे बुवा आता. आणि एक एक्सायटेड राहते मी कोणत्याही गोष्टीसाठी. आणि ए सी पण माझं खूप दिवसाचं चाललेलं होतं ए सीचा की घ्यायचं आहे म्हणून आमचा. तर आज तो दिवस होता की ए सी घेतला आम्ही. आणि बघू आता तो ए सी कधी लागते. पण सध्या तर यूज होणार नाही तो ए सी, कारण की उन्हाळ्यातच डायरेक्ट तो ए सी लावू आम्ही. पण घरात आला हेच महत्त्वाचं वाटते जास्त. आता उन्हाळ्यात तर ते लागेलच, समजा सुरू करूच आम्ही ए सी तो. आता या उन्हाळ्यात कूलर न लावता, म्हणजे कूलर पण तर राहीलच पण त्याच्यासोबत ए सी पण बेडरूममध्ये लावला जाईल. आणि त्याचा पण आनंद एक वेगळाच असतो. छान वाटतं आहे ए सी घेतला. आता ज्यावेळेस ते लावतील, आता कधी येतात तर त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेन की त्यांनी ए सी कधी फिटिंग आणि कोणत्या रूममध्ये फिटिंग करायचं आहे. म्हणजे बेडरूममध्ये तसं फिक्स ठरलेलं आहे आमचं. फक्त बघायला आता तो ए सी कोणत्या भिंतीला वगैरे लावायचा आहे ते वेळेला बघू आता नंतर. तर चला भेटू नंतर. हे मुलतानी मिट्टी आणि मध एकत्र मिक्स करून फेस पॅक बनवलेला आहे. हे मुलतानी मिट्टी आणि मध याचं फेस पॅक बनवला मी आणि तो फेस पॅक चेहऱ्यावर लावते. मुलतानी मिट्टी माझा आवडीचा फेस पॅक आहे. माझ्याला खूप जास्त मुलतानी मिट्टी फेस पॅक आवडतो. कधी कधी तर मला त्याची स्मेल पण जे येते ना मुलतानी मिट्टीची, ती स्मेल पण खूप जास्त आवडते. नुसतं ते पाण्यामध्ये भिजू घातली तर त्या मुलतानी मिट्टीचा वास येतो, मधामध्ये येत नाही. आणि मुलतानी मिट्टीचा फेस पॅक एकदम छान आहे. माझी थोडी ड्राय स्किन आहे, पण तरी पण मी थोडं अप्लाय करते कारण की मला फार आवडते मुलतानी मिट्टी. त्यामुळे मी मुलतानी मिट्टीचा फेस पॅक चेहऱ्याला लावते. असं नाही कंटिन्यू लावते, कधी लावते कधी नाही लावत, असं सोडपकड चालू असते. जेव्हा मनात आलं तेव्हा मी मुलतानी मिट्टी लावते माझ्या चेहऱ्याला. आणि मला फार आवडतो मुलतानी मिट्टीचा फेस पॅक. आणि थोडंफार आपल्याकडे पण थोडं लक्ष दिलं पाहिजे आपल्याला असं वाटते, कारण की घरकामात तर आपण व्यस्त असतोच, पण थोडंफार आपल्याकडे लक्ष दिलं तर
हे पण मी अशी दिसते फेस पॅक लावून. आणि मग मी घरातले कामं करून घेतले. थोडंफार 2 in 1 कामं होत राहतात आपले. फेस पॅक पण आता ते वाळत राहते आणि आपल्या घरातले कामं पण होत राहतात. तर मग मी फेस पॅक लावला आणि घरातले झाडू मारला आणि पोछा मारला. पोछा मी काही व्हिडिओमध्ये दाखवला नाही, पण झाडू मारल्यावर पोछा पण मारला होता. गृहिणीला थोडा कामातून वेळ काढून थोडंफार आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. थोडा एक्सरसाइज किंवा जे काही आपल्याला आवडते स्वतःची केअर करायला पाहिजे. जर आपल्याला आवडत असेल फेस पॅक वगैरे लावणं किंवा चेहऱ्याला असं काहीतरी आठवड्यातून 15 दिवसातून महिन्यातून लावायला आवडत असेल तर लावायला पाहिजे. कारण की थोडंफार कसं काम थोडं रिलॅक्स राहते माणूस, त्यांना एक वेगळा चेंज येतो, मला तरी येतो असं वेगळी फिलिंग्स येते. कारण की चेहरा पण चांगला दिसतो फेस पॅक लावल्यानं. आणि थोडंसं ते बोरिंग लाईफसारखं एखाद्या वेळेस काहीतरी वेगळं स्वतःसाठी केलं की आनंद पण एक वेगळा असतो त्याचा. तर आपण मुलांसाठी किंवा हजबंडसाठी तर करतोच, पण थोडंफार स्वतःसाठी पण केलं तर बरं राहते, चांगलं राहते असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण की आपण निरोगी राहू किंवा आपण चांगले राहू तेव्हाच आपली फॅमिली चांगली राहील. हे हे फेस पॅक लावला आणि हे माझा चेहऱ्याचा ग्लो असा, म्हणजे डायरेक्टच एकदा लावला आणि ग्लो येतो चेहऱ्यावर असं काही नसते. पण थोडं चांगला वाटते चेहरा मुलतानी मिट्टी लावल्यावर. मला आवडते. आणि संध्याकाळी आम्ही फिरायला, म्हणजे इथं सेल लागलेला आहे 22 रुपयामध्ये काही पण घ्या. मी तिथून वस्तू आणलेल्या आहेत. तुमच्यासोबत आता उद्या शेअर करेन मी काय काय आणलं मी तिथून ते. आता खूप वेळ झाला आणि व्हिडिओ पण मोठा होईल आणि मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. तो प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज मला माझ्या चॅनलला